हॅलो चेक कमी करा अजून. हॅलो जाऊया मॅच कडे. यावेळी आपण जर पाहतोय तर या ठिकाणी जरूर आपण पाहतोय आमचे महाराष्ट्र पोलीस उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल की आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल कडे जाऊया. राईट नंबर आउट द विकेट. चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न परंतु यावेळी फसवा बॉल आणि त्याच्यानंतर मात्र एक चिकी सिंगल जरूर मैदानात पंबल पाहायला मिळते वारंवार. आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर जीवाचा अकांत तांडव सध्या मैदानावरती चालू आहे. कारण इथे माहिती आहे शिवजी टीमला आणि त्याच्या विरोधात शिवशक्ती टीमला की सध्या मैदानावरती करायचं काय. कारण आता मैदानावरती जर पाहायला गेलं तर यावेळी जिंकेल तो मात्र पुढचा प्रवास या ट्रॉफीपर्यंत जरूर करेल. परंतु जो हरेल त्याला मात्र पुढचे 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागणार. पुढचा बॉल आपण पाहायला सटीक लेंथ लाईनचा होता. अगदी पुढात फेकला आणि सरळरित्या पंचांच्या डोक्यावर ऑन साईडला फटका लगावलाय. आतापर्यंतचा अद्याप तरी ऑन साईडचा लॉंगेस्ट सिक्सर या 3 दिवसातला आपल्याला पाहायला मिळालाय. कम ऑन डीजे. अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत अर्थातच आपण पाहतोय जेजुरीश्वर खंडेराय यांना नमन करूया. जाऊया मॅच कडे. षटकार जरूर आलाय परंतु या षटकाराने बॅटिंग लाईन मात्र तितकी टच मध्ये येते का या प्लेयर कडून पाहूया. पुन्हा एकदा कार्पेट पद्धतीने लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलं जातं. एक धाव कंप्लीट होईल. फंबल पाहायला मिळतंय आणि एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. जरूर जाऊन पोहोचले ती अद्यापपर्यंत 13 आकड्यावरती. चेतन सर बराचसा क्रिकेटचा तुम्हाला अनुभव आहे आणि खऱ्या अर्थाने मी तर म्हणले एक चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून केली जाते. फिरोजच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह जरूर निर्माण झाला होता पहिल्या 2 बॉल मध्ये. त्याच्यानंतर फिरोजने कमबॅक सुंदर केलं परंतु 5वा बॉल षटकाराचा आला जो बॅटर सुमितने लगावलाय. आणि आपल्यातून आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 5 बॉल मला वाटतं सुमितच्या वाट्याला आले आणि या 5 बॉल मध्ये सुमितने संघासाठी आणि वैयक्तिक धावा कमवल्या त्या मात्र 12 आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 13. म्हणजे जो बॅटर त्याला साथ देतोय त्याच्यासाठी एकच धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. तन्मय आपण पाहतोय शिवजी टीमचा 12th मॅन. चला शिवजी टीम ओके चला ऍडजस्टमेंट. दादा नाहीला काय औषध नसतं. जाऊया मॅच कडे. यावेळी मात्र गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज नितेश. अगदी चांगला संघर्ष पहिल्या दिवसात या एक ग्रुप कडून आपल्याला पाहायला मिळालं होतं. गौरव म्हात्रेचे अर्धशतकी केले अफलातून होती परंतु त्याच्यानंतर जवळजवळ 61 धावा गौरव म्हात्रेच्या नावावरती त्या ठिकाणी कोरल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर प्रत्येक मॅच मध्ये गौरव म्हात्रे सध्या डाऊन होताना दिसून आला होता. परंतु यावेळी बॉल चांगला होता. थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि इथे डॉट बॉलची संगता. राईट नंबर ऑन द विकेट. पुन्हा एकदा फटका उचलण्याचा प्रयत्न. यावेळी पंच आमच्याकडे वळणार. अतिरिक्त बाउन्स केला गेला आता हा बॉल आणि इट इज वाईट कॉल. वाईटच्या मारणे अतिरिक्त बोनस. कसं असतं की असं म्हटलं जातं रोज रोज तेच खाणं शरीराला तितकंच घातक ठरू शकतं म्हणून थोडंसं चेंजेस असावेत. परंतु गोलंदाज सेम पद्धतीचे बॉल टाकाल तर पंच नुसतं निरीक्षण नाही करणार तर दंडित सुद्धा करतात आणि तसा प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला. चांगला स्ट्रोक यावेळी बॅटरच्या बाट मधून सुमित नावाचं वादळ परंतु या वादळाला शांत केलंय शमवलं. या वादळाला वादळाने षटकाराने एक वादळी सुरुवात पहिल्या षटकात जरूर केली होती परंतु हे वादळ आता तंबूच्या दिशेने निराश पावलांनी परतताना दिसून येत आहे. कम ऑन डीजे.
थांबायचं अंबर. डीजे मास्टर गाणं सुंदर लावलं. राघू पिंजऱ्यात आला. मी तर म्हणाले तर राघू नाही पिंजऱ्यात सापडला तर सुमित सहजरित्या जाळ्यात सापडला. ज्याच्या बॅटचा अंदाज फार मोठा होता. त्याला सुद्धा माहित होतं की जिंकणं आणि हारणं ह्याच्या पुढचा क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे. त्याच्यासाठी आपल्यासाठी विजय फार महत्वाचा आहे आणि त्या विजयासाठी मात्र पहिल्या विकेटचं पतन घडलं गेलं. दरम्यान एक झेल अप्रतिम टिपला गेला आणि त्याच्यानंतर सुमितला परतावं लागलं. शाहबाज सध्या विचार करतायत पुढचा आमचा बी ग्रुप कधी येतोय. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. वन मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 2 बॅक टू डगआउट. दुसरा खतरा लागला जातोय तो मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला. कमांड डीजे. ती विकेट आली आणि विकेट हॅट्रिक जर नोंदवली गेली गोलंदाज नितीश तुमच्या माध्यमातून तर आकाशी जमदरे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि आमचे स्कोररच्या भूमिकेत फार चांगली कामगिरी करतायत ते चेतन दादा यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज. म्हणजे या विकेटसाठी मी तर म्हणेल तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. मी काल पहिल्या दिवशी सुद्धा सांगितलं संदीपचे गायकवाड आजकाल मोठी नोट बंद झाली आहे. सगळ्यात मोठी नोट हीच आहे आणि इथे जी उदलन होते ना ती याच नोटीची होते. खरं एक फार मोठं प्रेम आहे खरं म्हणायला गेलं तर करवईकर गावासाठी अस्मितेसाठी. इथे मात्र हलक्याशा हाताने बॅटला जरूर पुश केला होता. बॉल मात्र डीप मिड विकेट रिजन मध्ये पाहायला मिळाला आणि एकच धाव कंप्लीट झाली आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावतीये. जाऊन पोहोचले ती अद्यापपर्यंत 15 आकड्यावरती. बॅक टू बॅक 2 विकेट जरी आल्या मला वाटतं आता आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. एक मध्ये वाईट आला होता. जर या 2 बॉलवरती 2 विकेट आल्या तरी सुद्धा आकाशी जमदरे यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज. नितेश तुमच्यासाठी संधी. या संधीला तुम्हाला आव्हान द्यावं लागेल. समोर जबाबदारी घ्यायची आहे कारण या बॉलवरती जरी विकेट आली असती तर मात्र बरंच काही घडलं असतं. परंतु बॅटर चाणक्य निघाले मी म्हणेल. लेफ्ट हँडेड बॅटर ज्याच्यासाठी हा बॉल आपण पाहतोय. बॉल जाईल आउटसाइड द लेग स्टिंग मिक्स केली होती आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर इथे 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आज खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ना करवईकरांचं स्वप्न 365 दिवसांचं या मैदानात साकार होतंय. मित्र म्हणेल करवईकर एकीचं बळ काय असतं ते मात्र प्रीमियर लीगच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून जरूर दिसलं जात आहे. चांगला स्ट्रोक आणि यावेळी परतावं लागेल. वन मोर विकेट डाऊन. झटका पॉवरफुल आहे. आता मात्र बॅटिंग करणारी टीम संकटात जरूर सापडली आहे कारण धावसंख्येचा डोंगर उंचावायच्या नादात वारंवार विकेट नंबर 3 बॅक टू डगआउट. 3 विकेटचं पतन सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळतंय. कमांड इज आहे. डीजे मास्टर तुमचा नाद नाहीये. आम्हालाही माहिती आहे 16 वर्ष धोक्याचं आहे. तुमचं पण व्हायचं आहे. जरा विचार करावा लागतो परंतु जरा आमच्या क्रिकेट प्रेमींना इतकं उत्सव नका. काय मागाशी मामाची मुलगी काय लावली. आता सध्या प्रकार वेगळा आहे. जी भेटेल तिच्याशी करा दादा हो. आजकाल पाय घड्या घालावे लागतायत. मुलगी लग्नासाठी म्हणतोय गायकवाड. तुम्ही अर्थ चुकीचा घेऊ नका अन्यथा वेगळंच गणित निर्माण व्हायचं. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सांगे कुड्याचा 3रं षटक घेऊन आलाय. श्रीराम
टाकून दिलं. छोटे पॅकेट होते, फार मोठे धमाके करत होते, सांगून देत होते की कशा प्रकारे क्रिकेट खेळला जातो आणि कसा क्रिकेट खेळायचा आहे. परंतु त्यांचा अनुभव अजून बराच काही यायचा आहे. परंतु हे खरवईकरांचे उद्याचे भविष्य आहेत आणि फार चांगली टीम खरवईकरांची उदयास येण्याची चिन्ह आहेत. कारण इतके चांगले बॉलर मला पाहायला मिळाले, ज्या बॉलरने अतोनात प्रॅक्टिस केली, ज्याच्याकडून थोडा तरी थ्रो मारला जातो, असे बॉलर कधी सुधारत नाही. परंतु ही नवीन घडणारे जे बॉलर होते सकाळी, त्यांचे अँगल फार सुंदर होते. ज्या डिग्रीमध्ये अँगल हवा असतो क्रिकेटला गोलंदाजी करत असताना, तसाच अँगल होता अफलातून. आणि त्याच्यानंतर बॅटिंगचे फटके जर पाहायला गेलं ना तुम्ही बॅटर लोकांकडून सकाळी, तर मात्र एक टेक्निकल बॅटर कसे तयार होत आहेत त्यांचं प्रात्यक्षिक उदाहरण होतं. दरम्यान फिल्डिंग सुद्धा चांगली होती. आदरणीय संजय दादा भगत यांचं मंचाच्या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचंय. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र यशस्वी झालेत. इथे आलाय चौकार. 4 धावांच्या मदतीने तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. कमांड डीजे. टायमिंग घेतो या बॉल वरती, तरी सुद्धा फटका सजला गेला नाहीये. परंतु एकीकडे जर पाहायला गेलं तर बॉल फेकायच्या आधी ऍक्शन घेणं आणि त्याच्यानंतर त्या बॉलला जज करणं फार चुकीचं होतं. इथे नेहमी आम्ही सांगतो क्रिकेटमध्ये आधी बॉल पहा, त्याच्यानंतर खेळण्याचा प्रयत्न करा. कारण तुम्ही जितकं पाहाल, जितका अनुभव तुमच्या खात्यात येईल, तितकं मात्र शॉट मारता येतील, फटके चांगले सजवते जातील. परंतु यावेळी मात्र मुकीचा बॉल, चांगला फटका. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजन, क्षेत्ररक्षक तैनात होईल. एक धाव तर कंप्लीट झाले आहे. चित्याच्या चपळाईने 55 क्रॉस केला होता, परंतु फिल्डर प्रयत्न जरूर करत होता आणि बहुतांशी जरा इंजोर्ड झाल्यासारखे वाटतायत सुद्धा, कारण मैदान आहे. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय ते अद्याप पर्यंत 21 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅचचा कॉल जरूर देऊया. प्रियांश 11 आणि त्याच्या विरोधात सद्गुरू स्पोर्ट्स, दोन्ही संघाचे कॅप्टन. चला आपण या टॉस करण्यासाठी मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला स्ट्रोक, हवाई सपार चेंडू खाली, क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. इट इज बिग 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 सिक्सर. डीजे आणखी एक चांगला बॉल आणि त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर या ठिकाणी एक चिकी सिंगल जरूर आले धावफलकावरती. या चिकी सिंगलच्या माध्यमातून धावफलक पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 28 आकड्यावरती. 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. अद्यापर्यंत 3 विकेटचं नुकसान सुद्धा पाहायला मिळालंय. दरम्यान आपण पाहतोय आमचे सिद्धी सिटी वरून सकाराम दादा पाटील आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय सकाराम दादा पाटील या आपण मंचावरती. सकाराम दादा पाटील आणि त्यांचे सहकारी यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. इथे मात्र विकेट आली. शेवटच्या बॉल वरती विकेट कमावले, ती मात्र मुकेशने हादरा जरूर दिलाय. विकेट नंबर 4. बॅक टू डग आउट. कमांड इज
धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकांच्या अंती 28 या आकड्यावरती 4 विकेटचं नुकसान अद्याप आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान जाऊया चौथ्या षटकाकडे, काय घडतंय मैदानात ते जरूर जाणून घेऊ. कारण एकीकडे आपण पाहतोय शिवशक्ती आणि त्याच्या विरोधात शिवजी टीम या दोन संघादरम्यान हा सामना जरूर चालू आहे. या परिसरातील जे काही पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ उपस्थित आहेत, या सर्वांना विनंती आहे की ही स्पर्धा आपल्या गावची आहे, आपल्या गावच्या अस्मितेची आहे. विनंती असणार आपणास की आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. आणि करवई गावातील जितके सोसायटी मेंबर असतील त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती या. आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. खरवाई प्रीमियर लीगचा तरार अतिशय जर पाहायला गेला ना तर आदरातिथ्य, एक भारतीय संस्कृती अतिथी देवो भव या मंचावरती जरूर जपली जाते. आणि त्या अनुषंगाने मी गेले सातत्याने पर्व सांभाळतोय आणि गेले 3 दिवस तर या तिसऱ्या पर्वात जोडलं गेलंय. परंतु एक चांगली नियोजनबद्ध स्पर्धा काय असते त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण खरवई प्रीमियर लीग या ठिकाणी पाहायला मिळते. मनापासून या करवईकरांचे आभार व्यक्त करेल. अर्थातच ज्यांच्यामुळे आम्हाला या मैदानावरती समालोचनाची संधी मिळते. खरं म्हणायला गेलं तर गायकवाड सर, आपण पाहतोय ना की याच परिसरातील 4 समालोचक त्यांच्या हक्काचे आहेत, तरी सुद्धा एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे आपल्याला आमंत्रण केलं जातं, हे फार महत्वाचं आहे. हा इतका मोठा सन्मान आमच्यासाठी दिला जातो, त्याबद्दल नक्कीच मनापासून आपलं सुद्धा आभार व्यक्त करेल. जाऊया या ठिकाणी चौथ्या षटकाकडे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नितेश, गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सुनील आहेत, माफी असावी. स्ट्रायकर एंड वरती लेफ्ट हँडेड बॅट्समॅन कल्पेश, नॉन स्ट्रायकर एंड वरती सुनील आणि गोलंदाजी मार्क वरती नितेश. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. पंचांकडे अपील जरूर केलं होतं, परंतु पंचांनी सांगितलं की ज्या दिशेत बॉल फेकला तो यष्ट्यांच्या अगदी टप्पा घेतल्याच्या नंतर उंचीवरून जाताना दिसतोय, त्यामुळे नक्कीच इथे बॅटरला जीवदान मिळेल. अगदी आपण पाहतोय खरं नाव फार सुंदर आहे, कारण सकाराम पाटील साहेब उपस्थित झाले, परंतु आठवण करून जरूर देईल. त्या अर्थाने त्या अनुषंगाने तुम्ही जाऊ नका, कारण महाराष्ट्राच्या इतिहासाला सकाराम पाटील हे नाव फार महत्वपूर्ण आहे. कारण आता पण जाणतोय आपण महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जे 105 हुतात्म्यांचा बळी गेला, अर्थातच आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली, हा काळ होता मोरारजी देसाई आणि सकाराम पाटील यांच्या काळातला. खरं म्हणायला गेलं तर विकेट जरूर आले, यावेळी मात्र परतावं लागतंय. कल्पेशच्या बॅटरला फार मोठा झटका आहे. उपस्थित होत आहेत बरेचसे मान्यवर. हे खरं करवईकर तुमच्यावरचं असलेलं प्रेम आहे आणि या प्रेमा खातीर हे व्यासपीठ अगदी गजबजून गेलंय. आता मात्र असं म्हटलं जातं ना की व्यासपीठ इतकं गजबजत आहे की अगोदरच्या आलेल्या मान्यवरांना मग बॅकफूट वरती जावं लागतं. खरंय, सत्य परिस्थिती सांगतो आणि तसे मान्यवर सुद्धा आहेत. आपण पाहतोय ना की बरेचसे मान्यवर या ठिकाणी रेलचल चालू आहे. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल पटका केला जातोय, परंतु कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल जरूर होत आहे, परंतु यावेळी येईल एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावती आहे, जाऊन पोहोचले 29 या आकड्यावरती. मागच्या 4 बॉल पासून एकही धाव धावफलकावरती नव्हती. टॉस साठी या चला दोन्ही टीम. मला वाटतंय प्रियांशी 11 आणि त्याच्या विरोधात सद्गुरू स्पोर्ट्स. चला गौरव मात्रे आणि त्याच्या समवेत निखिल शेंडे.
बाबू जगतापसाठी राजेशजी फुटाणे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचे कॅश प्राइज. मी म्हटलं ना की राजेशजी फुटाणे साहेब असे आहेत, गेली 2 पर्व त्यांनी गाजवली आहेत. गाजवली म्हणजे सांगायचं झालं ना की प्रत्येक बॉल वरती निरीक्षणात्मक बक्षीस असायचं त्यांचं. आता या सीझन मध्ये थोडी कमतरता जरूर आहे, परंतु बॅकफूट वरती नाही म्हणता येणार. पारितोषिकांची खैरात करणारे व्यक्तिमत्व आहे. शरीराने सुद्धा बहारदार आहेत, पैशाने सुद्धा मजबूत आहेत. सांगायचं झालं तर बरीचशी पारितोषिकं त्यांच्या माध्यमातून लागली जातात. जाऊया मॅच कडे. गोलंदाजी मार्क वरती नितेश आहे, ज्याच्यासाठी पारितोषिक लागलं गेलंय आमच्या आकाशदादा जमदार यांच्याकडे. दरम्यान आपण पाहतोय आमच्या स्क्रीन वरती जरूर पाहू शकता का म्हटलं जात आहे, कॅमेरामन सुद्धा सूचित झालाय. त्यांनी संपूर्ण व्यासपीठ आता स्क्रीन वरती आणलंय. घरबसल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा ही पर्वणी पाहायला मिळते. या व्यासपीठाचं महत्व, मुख्य व्यासपीठ आपण पाहतोय मान्यवरांनी गजबजून गेलाय आणि या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत. तुमच्यामुळे स्पर्धा नक्कीच एक उंची गाठताना दिसून येते. तुमचं मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी स्वागत आणि आभार सुद्धा व्यक्त करेल. जाऊया मॅच कडे. नितेश गोलंदाजी मार्कवर आहे. काय रोमहर्षक गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. किती ताफा आहे गोलंदाजीचा आणि त्या ताफ्यातल्या वेगवेगळ्या अस्त्रांचा वापर जरूर मैदानावरती होत आहे. आणि या अस्त्रांमुळे सध्या आपण पाहतोय धावसंख्या 31 या आकड्यावरती आहे. मी मगाशी म्हटलं की 4 बॉल नंतर एकच धाव आले आणि त्याच्यानंतर पुढचा बॉल आला तर तिथे 2 धावा आल्या. म्हणजे जवळ जवळ आपण जर पाहायला गेला तर मुकीच्या गोलंदाजीवरती अवघ्या 29 धावा होत्या, 28 धावा होत्या. जाऊया मॅच कडे. जरा स्पीडअप करा प्लीज. तुम्ही जर टाइम वेस्ट केला तर मला पुढच्या सामन्यांचे षटके मात्र मर्यादित आणावे लागतील. प्लेयर लोक. यस सर. वाईट साठी रिव्ह्यू नाही, ऑन फील्ड अंपायर डिसिजन देणार. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये, ऑन फील्ड अंपायर डिसिजन देणार सर. चला जाऊया मॅच कडे. नेक्स्ट बॉल राईट अँड द विकेट. चांगला बॉल. यावेळी आपण पाहतोय सडेक लेंथ लाईनची गोलंदाजी मैदानात जरूर आहे. डॉट बॉलची संगत आहे. लास्ट बॉल असेल मला वाटते गोलंदाज आता नितेशचा. सांघिक कोट्यातली 2 षटके त्याच्या वाट्याला जरूर आली आहे. पहिलं षटक ज्यावेळी नितेशने सांघिक कोट्यातलं दुसरं फेकलं होतं वैयक्तिक पहिलं, त्या षटकाचा जर विचार करायला गेला तर मला वाटतं अवघ्या 3 धावा खर्च केला आणि इतका मोठा धावा संख्येला त्यांनी ब्रेक दिला की त्या ब्रेक मधून आता बॅटिंग करणारी टीम सावरताना दिसते की नाही. इथे मात्र पुन्हा एक विकेट. 5 विकेटचं पतन अद्यापपर्यंत पाहायला मिळतंय आणि या 5ही विकेट ज्याच्या नावावरती आहेत तो वन मॅन आर्मीचा बॉलर सध्या आपण पाहतोय नितेश. आणि दरम्यान आपण पाहतोय चेतनजी भगत साहेबांकडून या गोलंदाजीसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. सामना संपल्यानंतर ते घेऊन जायचं आणि त्याच समेत आपण पाहतोय आकाशजी जमदारे साहेबांचं तर ऑलरेडी जमा होता आणि चेतन भगत तर आमच्या बाजूलाच बसलेले आहेत. त्यामुळे आपल्या मनापासून कौतुक. दोनही जाणकार आहेत. आम्हाला सुद्धा माहिती आहे कारण आम्ही सुद्धा पाहिलं जेव्हा लहान मुलांची मॅच चालू होती ना, काय बॅक टू बॅक धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे 31 या आकड्यावरती 31 रन्स ऑन स्कोरबोर्ड. जेव्हा आम्हाला सुद्धा मोह आवडता आला नाहीये. पहिला जेव्हा शो मॅच जरूर होती आणि अशा वेळी त्या क्रिकेट त्या बॉलरने 2 विकेट घेतल्या होत्या, परंतु बॉल संपले आणि मध्ये पारितोषिक आम्हाला मागे घ्यावं लागलं. आनंददादा शिंगटे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज आलंय नितेश या गोलंदाजासाठी. रेकॉर्ड निर्माण करावा लागतो मित्रांनो. असं म्हटलं जातं की महाराष्ट्र म्हणजे इतिहासाला साक्ष आहे आणि इतिहास जे तेच घडवतात जे मात्र
ध्येयासाठी वेडे असतात. गावदेवी करवाई मित्र मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सूरजदादा शिंगटे यांचं या मंचावरती आगमन झालंय. आपलं मनस्वी सहर्ष स्वागत. विनंती असेल की मंचावरती आपण स्थानपन्न व्हायचंय. फार मजा येते मित्रांनो ज्यावेळी गावची स्पर्धा असते ना. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. केलं केलं डिफाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळी मात्र एकच धाव कंप्लीट होईल. जरा बाकीचे प्लेयर मी विनंती करेल आपण करवईकर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्यासाठी चेअर द्या. आपण तुम्हाला विनंती असेल तुम्ही खेळाडू आहात त्यामुळे आपणास विनंती आहे मान्यवरांना आपण चेअर द्या. व्यासपीठ जरूर तुमच्यासाठी आहे यात कोणती शंका नाही आहे. परंतु आता मान्यवर आहेत आपले त्यांच्यासाठी खुर्च्या खाली करा. आपण आतिश आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती नावात अतिशय. परंतु या मैदानावरती गोलंदाजीची आतिषबाजी होणार का आणि त्याच आतिषबाजीवरती मोठी फटकेबाजी होणार का ते पाहूया. बॉलर तयार. त्रिफलाची दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉय. याही बॅटरला परतावं लागतंय. विकेट नंबर 6 बॅक टू द आउट डीजे. परवाच्याच दिवशी मला वाटते आमची सटवाईची यात्रा झाली संपन्न. आजपासून आता मला वाटते नवस करायला आणि नवस द्यायला सुरुवात झाली. श्रद्धेचा एक भाग आपण पाहतोय अर्थातच आणि त्या पद्धतीचं डीजे मास्टरचं गाणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. आतिशची गोलंदाजी पहिल्या बॉलवरती एकेरी धाव दिली. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. संतोषजी सध्या न्यू बॅटर मैदानात दाखल आहेत. संतोष सरांचं एक स्टाईल जरूर चांगली आहे. ही काय करून बसले बॅटर. संतोष सरांना काय मैदानात टाकलं काय ना बाहेर आणलं काय असा प्रकार पाहायला मिळाला. पंचांचा वाईटचा इशारा. नो बॉल या क्रीजच्या बाहेर बॉल होता जिथे पंचांनी मात्र त्याला नो घोषित केलं. नो प्लस विकेट. धावसंख्या जाऊन पोहोचली. तेहतीस धावा धावफलकावरती लागल्या जातील. मला जाऊ द्या. डीजे मास्टर तुमच्या गाण्यातून 12 वाजलेतच परंतु आता खेळाडूंना सांगतोय घड्याळात पण 12 वाजलेत. जरा लवकर करा नाहीतर संध्याकाळचे रात्रीचे 12 बक्षीस समारंभाला येतील आणि मग हॅलोजन आणा बरंच काय गोळायला मग जाम त्रास होईल आयोजकांना. नाहीतर मग उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा यायला लागेल. आधीच 3 दिवस सुट्टी झाले त्याच्यात कंपनी चौथी सुट्टी देईल का नाही याची गॅरंटी नाही. फ्री हिट. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फार वेगवेगळे नियम आपण पाहतोय. राईट एम राउंड द विकेट. चांगला स्ट्रोक हवाई सफर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे का. क्या बात है राजेशजी फुटाणे. फ्री हिट वरती षटकार जरूर आला या बॅटरच्या बॅट मधून.
ज्यांचं 500 रुपयांचं पारितोषिक होतं. आणि खरं म्हणायला गेला ना तर या स्पर्धेतला प्रीटचा आतापर्यंतचा दुसरा शिक्सर. चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न यावेळी आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्यात. पंबाल पाहायला मिळाला. वारंवार पंबाल हे संघासाठी घातक ठरत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 41 या आकड्यावरती. अजून या षटकाचा विचार करायला गेला तर मला वाटते 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. इनिंग ब्रेकसाठी हे 2 बॉल फार महत्वपूर्ण आहेत. जो जिंकेल त्याचा प्रवास मात्र पुढे. इथे मात्र धावबाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागतंय. 1+ विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी पूर्ण होते. लेग बायच्या स्वरूपातल्या या 2 धावा जरूर धावफलकावरती येतील. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले ती आता 44 या आकड्यावरती. 45 धावसंख्येची गरज आहे. काय घडेल आणि काय बिघडेल हे ऐकण्यासाठी सेकंड इनिंगला जरूर आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया. अर्थातच खरवेकरांचा आणि बदलापूरकरांचा गोड आवाज प्रसादजी सवारे. टॉस बॉक्स खाली करायचा आहे. प्रियांशी 11 आणि त्याच्या विरोधात सद्गुरू स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान टॉस करतील आदरणीय सकरम दादा पाटील यांना विनंती करेल की आपण या आमच्या मंचावरती जिथे आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. चला कॉल आहे सद्गुरू स्पोर्ट्सचा. छापा आणि आलाय काय बघा छापा आलाय का. चला जाऊया आपण सद्गुरू स्पोर्ट्स गौरव म्हात्रेंकडे. अर्थातच आपला निर्णय काय. बॅटिंग स्वीकारलाय. एक जरूर तुमच्या या प्रश्नाकडे घेऊन जाईल. ग्रुपमध्ये जर विचार करायला गेला तर फार मोठी चलविचल आहे. आत्ताचा एक गेम प्लॅन आहे. खरं म्हणायला गेलं तर विचारलं नाही पाहिजे परंतु बॅटिंग स्वीकारली त्याच्यातच सगळं काही आलेलं आहे. परंतु समोर आगे प्रियांशी 11. आता समजा सामना जिंकला तरी सुद्धा पुढच्या मॅच वरती तुम्हाला निर्भर राहावं लागणार आहे. काय सांगाल तर पुढच्या मॅच वरती निर्भर राहण्यासाठी आतापर्यंत बॅटिंग स्वीकारलंय परंतु टार्गेट किती पर्यंत सेट करून ठेवाल. 60-70 पर्यंत करायचा प्रयत्न करू. 60-70चं टार्गेट सेट कराल आणि ते झालं तर समोरच्या टीमला रोखणार. 60-70चं टार्गेट झाल्याच्या नंतर रोखलं किती पर्यंत जाईल. समजा तुमचं टार्गेट 70 आलं परंतु त्यांना रोखण्याचा प्रयत्न किती धावांपर्यंत असेल. 40 पर्यंत. म्हणजे एक टार्गेट 30चा आकडा जरूर दिमागात फिट केलेला आहे गौरव म्हात्रेंनी. वेळेला मुद्दाम हा प्रश्न विचारलाय परंतु त्याच्यानंतर पुन्हा जाऊया. प्रियांशी 11 निखिल शेंडे या ठिकाणी उपस्थित आहेत. निखिल सध्या गौरव म्हात्रेंनी सांगितलंय परंतु आता तुम्हाला अस्तित्वाची लढाई द्यायची आहे. विजय साकारायचा आहे. काय सांगाल सद्गुरू स्पोर्ट्सला सहजासहजी विजय द्याल.
नाही देऊ शकत नाही, डायरेक्ट नाही देऊ शकत. डायरेक्ट देऊ शकत नाही, परंतु इतक्या मोठ्या फरकाने सद्गुरू स्पोर्ट्स विजयी होईल का? कॉन्फिडन्स लेवल काय सांगते तुमची? नाही होऊ शकत. नाही होऊ शकत. चला, दोघांचंही उत्तर जरूर ऐकलंय. मान्यवरांना विनंती करेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हा आणि दोघांनाही शुभेच्छा असतील. जरूर या मॅच मध्ये इंटरेस्टिंग मोड जरूर पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या सामन्यावरती जिंकणं आणि हरणं, सद्गुरू स्पोर्ट जर जिंकला तर पुढच्या सामन्यावरती सद्गुरू स्पोर्टला अवलंबून राहावं लागणार आहे आणि तो सामना कसा असेल याचंही उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु जाऊया आता आपल्या गोड आवाजाने तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित करतो या टर्नसाठी, अर्थातच प्रसादजी सवारे सर. जरा मान्यवरांकडे आपण जाऊया. मॅचला एकीकडे सुरुवात होईल. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे सिद्धी सिटी सोसायटीचे सकरमदादा पाटील उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित करण्याची विनंती. चला, मी वैयक्तिक नावं घेत नाही. देवदाची बघत आपण सर्वानुमते सन्मान करून टाकायचा आहे. चला, या मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी म्हटलंय की का कॅमेरामनने हा स्टेज कव्हर केला, त्यांनी स्क्रीनवरती या मान्यवरांना काय आणलं की या व्यासपीठावरती इतके मान्यवर उपस्थित होत आहेत की अगोदर 5 मिनिटांपूर्वी आलेल्या मान्यवरांना स्टेज खाली करावा लागतो. ही परिस्थिती आहे. इतकं मान्यवर संध्याकाळच्या दिवसापर्यंत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एकतर आज रविवारचा दिवस आहे. चला चला, ठीक आहे. सिद्धी सोसायटीचे जितके काही मेंबर इथे उपस्थित झाले त्यांना विनंती की आपण सर्वांनी एकत्र या. एक चांगला शुभ सोहळा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अर्थातच करवई प्रीमियर लीग जाऊया मॅच कडे. टार्गेट आहे ते मात्र 45 ना. चेतन सर, किती आहे टार्गेट? 45. हे असं म्हटलं जातं, दादा दुकान खुली नहीं तो कर्फ्यू लग गया. सेकंड इनिंग, पहिलीच विकेट. दरम्यान आपण पाहतोय सिद्धी सिटी सोसायटीचे जे मेंबर या ठिकाणी उपस्थित झालेत, सकरमदादा पाटील, सिद्धेश सावंत, सचिन पवार, राहुल कळे, सचिन माळी, या सर्वांचे मनाच्या अंतःकरणापासून मात्र सहर्ष स्वागत करतोय. पाहतोय या परिसरात, या बदलापूर नगरीत एक गोड आवाज जरूर तुमच्यापर्यंत येतोय. अर्थातच प्रसाद सवारे यांचे पिताश्री मोहनदादा सवारे यांचं आगमन झालं. यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. या आपण मंचावरती मोहनदादा सवारे. दरम्यान जाऊया. पुन्हा एकदा आपण पाहतोय फार चांगली स्कोरिंग आहे. चेतन दादा तुम्ही बसू शकता. सध्या पुढच्या मॅच साठी जायचं, त्यामुळे स्कोरिंगच्या भूमिकेत आमचे संदीप दादा गायकवाड जरूर पाहायला मिळतील आणि कॉमेंटेटर म्हणून प्रसादजी सवारे. या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय धनंजय घेवदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित करण्याची विनंती. धनंजय घेवदे या आपण. D2M सोसायटी आपण पाहतोय. धनंजय घेवदे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सन्मानित करण्याची विनंती. मनापासून या मान्यवरांचं सहर्ष स्वागत करूया. अर्थातच भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर एक नावलौकिक करवई प्रीमियर लीगचं आपल्याला पाहायला मिळतंय. आमची लाईव्हची टीम संपूर्ण आपण पाहतोय आमच्या समवेत जोडले गेले. 192 देशांमध्ये हे लाईव्ह प्रक्षेपण पाहिलं जातं यूट्यूबच्या माध्यमातून आणि घरबसले प्रेक्षक या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत आहेत. खास करून महिला मंडळ एकीकडे टीव्ही लागणार आणि दुसरीकडे आपल्या मुलांचा गुणगौरव पाहण्यासाठी मॅच सुद्धा टीव्हीवरती पाहणार. जाऊया. पुन्हा एकदा आपण पाहतोय कॉम्बॉक्स मध्ये जरूर परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळेल. प्रसादजी सवारे.
हॅलो हॅलो थँक्यू सो मच संदीप सर. जाऊया मैदानाच्या. हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहतात नुकतं जगबंद झालं ते म्हणजे संतोषजी नाईक आणि त्यांच्यासोबत मोहनजी सवारे आमचे नक्कीच वडील आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. करूयात त्यांचं आपण या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत. तर आपण जाऊयात पुन्हा एकदा सत्कार सोहळ्याकडे. नक्कीच मान्यवरांच्या या ठिकाणी यशोचित मान सन्मान आपण करूयात. तर संतोषजी नाईक यांचा सन्मान करतील देविताजी भगत यांना विनंती असेल आपल्या शुभस्ते या ठिकाणी यशोचित मान सन्मान करायचा आहे. तर मॅच कंटिन्यू असेल. स्कोरवर आमचे नक्कीच संदीप गायकवाड सर आहेत. तर देविताजी भगत यांच्या शुभ हस्ते आपण संतोषजी नाईक यांचा यशोचित मान सन्मान करतोय आणि त्यानंतर मोहन सवारे जे आमचे पिताश्री आहेत यांचे देखील आपण यशोचित मान सन्मान करूयात. देविताजी भगत यांना विनंती असेल आपलं देखील या ठिकाणी नक्कीच आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नक्कीच आमच्या वडील मोहन सवारे यांचा आपण यशोचित मान सन्मान करायचा आहे. धावसंख्या पहिली तर जाऊन पोहोचली ते म्हणजे 6च्या घरात. नक्कीच मोहन सवारे आमचे पिताश्री यांना आपण पाहतात आमच्या स्क्रीनवरती. नक्कीच स्वागत आहे. तर या ठिकाणी आपण अजून एक सन्मान घेऊयात. तर अमितजी उराडे यांच्या ठिकाणी आपण करूयात यथोचित मान सन्मान. तर राजू दादा यांचं देखील आपण या ठिकाणी करूयात यथोचित मान सन्मान. नक्कीच खरवे प्रीमियर लीगला आपण नक्कीच वेळाचं नक्कीच आपण बहुमूल्य वेळ आपण दिलं त्याबद्दल आपलं खरंच मनापासून मी आभार व्यक्त करतो. मायाची शालारी सन्मान चिन्ह देत असताना यशोचित मान सन्मान केलं जात आहे. अतिथी देव भव. त्यानंतर अमितजी उराडे सरांच्या ठिकाणी आपण यशोचित मान सन्मान करतोय. पुन्हा एकदा भाऊंना विनंती असेल की आपल्या शुभ असते या ठिकाणी आपण मान सन्मान करायचा आहे. मायाची शाल व स्पर्धेचं प्रतीक सन्मान चिन्ह देत असताना आपण करूयात सत्कार आणि त्यानंतर जाऊया मैदानाच्या आत. अतिशय महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. शिवजित 11 विरुद्ध शिवशक्ती 11 या दोन संघांच्या दरम्यान पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा पाहिल्यात तर त्यामध्ये जाऊन पोहोचले होते फक्त 6 आणि त्यानंतर षटक क्रमांक दुसरं कल्पेशला पाहतात. पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्च करत असताना परंतु त्यानंतर या चेंडूवरती एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न पाहता पाहता चौकार आलाय. नशिबाची साथ मिळते आणि इथं अजून एक सत्कार आपण करतोय. नरेशजी चौधरी यांच्या ठिकाणी मान सन्मान करत असताना सर्वच पाहुण्यांच्या ठिकाणी आपण पाहतात मनापासून व मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतात. खरवे प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तर हर्षद पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. तर हर्षदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान केलं जात आहे. तर देविदाजी भगत आपल्या सर्वांचे लाडके भाऊ यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सर्वच मान्यवरांचा आपण यशोचित मान सन्मान करतोय. तर नक्कीच तसंच चेतन दादा यांचा देखील आपण आभार व्यक्त करू. भरपूर सहकार्य दादांचं असतं. नक्कीच दादा खरंच तुमचं अफाट मेहनत खरवे प्रीमियर लीग साठी असते. पुन्हा एकदा तुमचा मी मनापासून मनाच्या अंत्यकरणापासून चेतन दादांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया ऑन गेम मॅचच्या दिशेनं मैदानाच्या आत. तर थँक्यू सो मच चेतन दादा आणि थँक्यू सो मच सर्व मान्यवर. फुलटास बॉल फटका चांगला डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. चूक होणार नाही. अप्रतिम कॅच फलंदाज मुकेश मुकणे. बॅक टू द पॅव्हिलियन.
आज झालं नवीन खेळाडू मैदानाच्या आत आपण पाहतात तब्बल चौथ्या क्रमांकावरती तुषार जमदार येऊन पोहोचलेत. संपूर्ण जबाबदारी आता मात्र तुषार आणि फिरोजवरती, कारण की नक्कीच बंटी देखील स्वस्तात बाद झाले, परंतु त्यानंतर मुकेशने देखील चांगलं योगदान दिलं, परंतु तो देखील अपयशी ठरला. परंतु त्यानंतर मुकेशने एक चांगला फटका लगावला होता, परंतु ताकद कमी पडली आणि डीप मध्ये चांगला झेल स्वीकारलाय. कल्पेश मैदानाच्या आत चांगली गोलंदाजी करत असताना शॉट ऑफ लेन फटका हा देखील चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन केलाय. फाईन फटका, अगदी डीप फाईन लेग क्लिअर करून जाईल तुषारच्या बॅट मधून. या ठिकाणी संघर्षमय चौकार. षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 17च्या घरात. टोटल 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आतापर्यंत आपण पाहिलं त्या म्हणजे 17 धाबा, उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज असणार आहे. आणि त्याच दरम्यान आपल्या सर्वांचे लाडके हजीम भाई आणि त्याच्यासोबत सुनील दादा जाधव यांच्या ठिकाणी आगमन झालं. तर दोन्ही मान्यवरांचं आपण करू या ठिकाणी सहर्ष मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरवे प्रीमियर लीग मध्ये हजीम भाई व नक्कीच जाधव सरांचं आपण करूयात सहर्ष हार्दिक स्वागत. तर समीकरण बदललं गेलं. क्रिकेटचं गणित जो मैदानाच्या आत सोडवणार तो नक्कीच सामना जिंकणार. दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई, कारण की दोनही संघांना हा सामना जिंकणं बरोबर महत्वाचं आहे संदीप सर, कारण की जो सामना जिंकणार तो सरळ सेमीफायनल मध्ये जाणार. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतात दोन्ही संघांना अस्तित्वाची लढाई जिंकणं बरोबर महत्वाचं आहे. मैदानाच्या आत संघर्ष करावा लागेल, अगदी जिद्द चिकाटी मेहनत सर्व काही आता दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. शिवजीत इलेव्हन संघाला जेवढी चान्स आहे ना तेवढीच चान्स मी तर म्हणेन नक्कीच शिवशक्ती संघाला आहे. आणि दोन्ही संघांचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण पाहतात आनंदा शेठ शिंगटे आणि आकाश दादा जमदरे या ठिकाणी नक्कीच शिवशक्ती नक्कीच आपल्या संघाचं मनोबल वाढवत असताना. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतात नक्कीच शिवजीत इलेव्हन संघाचे संघ मालक अभिजित जगताप स्वतः एक्स्ट्रा कव्हरला अगदी पेट्रोलिंग करत असताना आपण पाहतात त्यांच्या खांद्यावरती संपूर्ण जबाबदारी संघाला लीड करतायत. या ठिकाणी एक एक धाव बचाव करतायत. अप्रतिम लढत, दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई. षटक क्रमांक 3 मनोज दाते म्हणून पाहतात बॉलिंग ट्रॅक वरती स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये चुंडला अडवलाय उचल फेक, परंतु पंचांकडे अपील करतायत. पंचांना गुमराह करण्याचं काम, परंतु पंच आपल्या निर्णयामध्ये ठाम आहेत. या ठिकाणी खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये सेब या ठिकाणी 4टी धाव पूर्ण केली आहे आणि या एका धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 18. या धावसंख्येवरती येणारे 17 चेंडू. तर माफी असावी असं वाटलं होतं की नक्कीच रन्स पूर्ण केली, परंतु नक्कीच खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आहे. डॉट बॉल आलाय. समीकरण 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये आता 28 धावसंख्येची गरज आहे. साहिबा शेख यांना पण पाहतात अफाट मेहनत खरवे प्रीमियर लीग मध्ये घेत असताना नक्कीच भरपूर धावपळ आहे. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांना पण पाहू शकता. फ्रंट फूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न, असं वाटलं होतं की जणू काही हलकासा बॅट अँड बॉलचा संपर्क घडला होता की काय, परंतु यष्टीरक्षक यांच्याकडे नक्कीच चुका होत आहेत. तन्मय यांना पण पाहतात यष्टीरक्षकाच्या भूमिकेत चुका होतात, परंतु असं वाटलं होतं की कॅचची माग नक्कीच केली होती मनोजनं, परंतु त्यानंतर हा देखील निर्धाव चेंडू. प्रत्येक डॉट बॉल बॅटिंग करत असताना शिवशक्ती संघावरती नक्कीच दबाव निर्माण करून जाईल, परंतु दबावा खाली नक्कीच सातत्यानं चांगला खेळ नक्कीच आपला उभरवून येतो, परंतु दबाव मध्ये जो चमकला जाईल तो नक्कीच या ठिकाणी आठवणीत राहील. फटका फसला जेलची संधी, परंतु या ठिकाणी जजमेंट नाहीये. जमिनाला हात लँड होते चेंडू, परंतु त्यानंतर एक टप्प्यावरती उचल फेक आणि या चेंडूवरती 2 धावा मिळतील. 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 20 या धाव फलकावर 19 धावा. माफी असावी, नक्कीच 19 धावा आपण पाहता धाव फलकावरती. अजूनही 26 धावसंख्येची गरज असणार आहे संदीप गायकवाड सर आम्हाला सांगतायत, कारण की दोघांसाठी प्रत्येक चेंडूवरती अपडेट देणं भरपूर महत्वाचं आहे.
जेणेकरून खेळाडूंना देखील समजेल की किती चेंडूमध्ये किती धावा पाहिजेत. उर्वरित समीकरण 15 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज. शॉट प्लेन सफल झाले. फटकाला जवाब. हा चेंडू पाठवला सरळ फाईन लेगच्या दिशेनं. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये. जाईल सरळ डिफाईन लेग सीमा पार. 4 रन चौकार. Thank you, DJ. हॅलो. तर मैदानाच्या आत चौकार लगाला फिरोजनं आणि आकाशदादा जमदार यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज फिरोज साठी या ठिकाणी आलाय. ओव्हर पिच बॉल. व्हॉट अ शॉट. टायमिंगच्या जोरावरती चेंडूला फेकून दिलाय. फ्लिक केलाय. लाजवाब फटका. या फटक्याच्या प्रेमात पडावं एवढा दमदार फटका फलंदाज फिरोजच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार. चौकारानंतर आलाय कडक षटकार. षटकार ठोकलाय. अगदी मॅच असं म्हटलं होतं की फसत चालले परंतु त्यानंतर पुन्हा एकदा या फटक्यासाठी आकाशदादा यांच्याकडून 500 रुपये तब्बल 2 फटक्यांवरती 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळवलाय फलंदाज फिरोजनं. हा देखील फटका गॅप मध्ये. आउटफील्ड फास्ट आहे. सध्या तरी लक फॅक्टर ऑन आहे मैदानाच्या आत. शिवशक्ती संघाचा लक फॅक्टर ऑन आहे. फलंदाज फिरोजचा अजून एक दमदार चौकार. डीजे नक्कीच आकाश दादा नक्कीच फिरोज वरती सध्या प्रेम दाखवतात कारण की फिरोज देखील प्रेमात पडावे एवढी चांगली बॅटिंग करतात. चौकार खेचला. पुन्हा एकदा आकाश दादांना सांगितलं की 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर षटकाराला पुन्हा एकदा 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि शेवटच्या चेंडूवरती देखील अगदी चौकार लगाला. मागच्या 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आले आणि त्या 3 मोठ्या फटक्यांसाठी तब्बल 1500 रुपयाचा कॅश प्राइज आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा केला आहे. आकाश दादा नक्कीच आपल्या खेळाडूंना या ठिकाणी प्रोत्साहित करत असताना नक्कीच फिरोज साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. समीकरण 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. नक्कीच मैदानाच्या आत सामना संपूर्णपणे झुकवलाय फलंदाज फिरोजनं. तब्बल 13 चेंडूचा सामना करत असताना 25 धावसंख्येवर तो वैयक्तिक खेळतोय. आज सर्वच सलामीवीरांनी सर इम्प्रेस केलंय. पहिल्या मॅच पासून आपण पहिला बादलनं इम्प्रेस केलं परंतु त्यानंतर ह्या मॅच मध्ये आपण पाहतात फिरोज इम्प्रेसिव्ह कामगिरी सध्या करत असताना. सुरुवातीला सुबेद देखील चांगली बॅटिंग केली होती परंतु त्यानंतर इथे पाहिलं तर अगदी सुमितला टीट फॉर टॅग जसं तसं उत्तर सध्या देत असताना फिरोज पाहतात. तब्बल 13 चेंडूमध्ये 26 धावा त्यानं जमा केल्या. त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहिलात परंतु 3 खणखणीत चौकार देखील पाहिलेत. भरपूर चांगली बॅटिंग. ज्या बॅटिंगची गरज होती फिरोज कडनं जी अपेक्षा होती ती अपेक्षा त्यानं अगदी प्रामाणिकपणाने पार पाडली आहे. प्रामाणिकपणाने प्रयत्न मैदानाच्या आत करत असताना समीकरण रणबॉलचं 21 षट आहे. येणारे 12 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक 4 गोलंदाज कल्पेश यांना आपण पाहतात. गोलंदाजी मार्क वरती कल्पेश वरती संपूर्ण जबाबदारी. टर्निंग पॉइंट षटक हा ठरू शकतो जर का इथं कमबॅक केला ना संदीप सर तर नक्कीच कल्पेश या मॅचचा हिरो ठरू शकतो. गुडलँड स्पॉटचा हा चेंडू कव्हर्स मध्ये ढकलला. डीप मध्ये आपण पाहता सुनील आहे. थोडेसे फ्लंबल होतात. नक्कीच संपूर्ण संघावरती दबाव आहे. त्याचा दबाव आपण पाहिला नक्कीच सुनील वरती देखील एकाच ऍक्शन मध्ये बॉलला उचलफेक करायचं होतं परंतु त्यानंतर अगदी या ठिकाणी थोड्या चुका घडतात. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. चुकी कराल तर लगेच समृद्धी संघ त्या चुकीचा फायदा उचलण्यासाठी सज्ज असतोय. गुडलँड स्पॉट ऑन साइडला वेगानं फटका खेळण्याचे नक्कीच प्रयत्न केले होते तुषारांनी
परंतु नक्कीच तुषारला एकच सांगेन, जर समोरील खेळाडू नक्कीच चांगला खेळत असेल तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक देणं भरपूर गरजेचं आहे. परंतु या ठिकाणी नक्कीच तुषार देखील मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करतोय. डॉट बॉल आलाय, डॉट बॉलच्या सांगतेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे 35 वरती. ओव्हर पिच बॉल, फटका फसला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित आहेत, परंतु शेवटच्या क्षणावर पाहतात नक्कीच बॉलला आतमध्ये ढकलला, वेल स्टॉप म्हणावा लागेल, परंतु थ्रोफेक चुकीचे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पुन्हा एकदा चुका पाहायला मिळतात. त्या म्हणजे शिवजीत 11 संघाकडनं एक चूक तुम्हाला मैदानातनं बाहेर काढू शकते. इथे एक धाव होती, तिथं 2 दिल्या, 2 ला 3 मध्ये कन्वर्ट केलं, तब्बल 3 धावा धाव फलकावरती या ठिकाणी ऍड केला. नक्कीच कॅच देखील ड्रॉप केल्या, तब्बल एका चेंडूवरती संदीप सर 3 चुका केल्यात मैदानाच्या आत, आणि मी मगाशी म्हटलं की एक चूक तुम्हाला मैदानातनं बाहेर काढू शकते. ओव्हर पिच बॉल, फिरोज स्ट्राइक वरती, फटका दमदार आहे, अप्रतिम फटका, घातकी फलंदाजी मैदानाच्या आत पाहायला मिळते आहे. या ठिकाणी आलाय षटकार, आणि या षटकारासाठी पुन्हा एकदा आकाश दादा यांच्याकडून 500 मध्ये कॅश प्राइज. सामना आपण पाहतात झुकलाय तो म्हणजे शिवशक्ती संघाच्या बाजूने. फक्त 2 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी. तर माफी असावी, फक्त एका धावसंख्येची गरज असतात. आणि या ठिकाणी मॅच विनिंग रन्स येतात फिरोजच्या बॅट मधून. सामना जिंकलाय तो म्हणजे शिवशक्ती संघानं, आणि क्वालिफाय होतोय हा संघ आपण पाहतात. नक्कीच ए या गटातून दुसऱ्या क्रमांकावरती आपण पाहतात, अर्थातच टॉप 4 मध्ये हा संघ जाऊन पोहोचतोय. आणि नक्कीच समायरा 11 हा टॉप करणार ए गटातून, आणि टॉप 2 मध्ये असणार आहे तो म्हणजे शिवशक्ती हा संघ. अभिनंदन, परंतु हार्ड लक शिवजीत 11 संघ, तुमचे देखील प्रयत्न चांगले झाले, प्रयत्नांना दाद द्यावी लागेल.